भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आहे। भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय। गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावलाय। विश्वनाथन आनंद नंतर गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय। अवघ्या 18व्या वर्षातच डी गुकेशची ही कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली आहे। या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यात गुकेश काहीसा भावनिक झाल्याचंही दिसतोय, परंतु तितकाच आनंद आणि जल्लोष तो व्यक्त करताना दिसतोय। सामटीवरती आपण हेच दृश्य पाहतोय। हाच तो क्षण ज्यावेळी डी गुकेश हा 18व्या वर्षी विश्वविजेता झालाय आणि त्यावेळी त्याला अश्रू अनावर झालेत। तर डी गुकेश कोण आहे पाहूयात। 18 वर्षांचा डोम्बाराजू गुकेश हा मूळचा चेन्नईचा आहे। गुकेश हा तेलुगू कुटुंबातून येतो। गुकेशचे वडील डॉक्टर तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे। वयाच्या 7व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास त्याने सुरुवात केली। विश्वनाथन आनंद यांच्या अकादमीत त्याने बुद्धिबळाचे धडे गिरवले। 12व्या वर्षी सर्वात तरुण ग्रँड मास्टर होण्याचा बहुमान त्याला मिळाला। 2023 मध्ये फिडे वर्ल्ड रँकिंग मध्ये त्याला अव्वल स्थान मिळालं। मार्च 2024 मध्ये वर्ल्ड चेस कॅन्डिडेट जिंकून जागतिक अजिंक्यपदाच्या फायनलसाठी तो पात्र ठरला होता। आणि त्यानंतर गुकेश आता विश्वविजेता झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत डी गुकेशचं अभिनंदन केलंय, कौतुक केलंय। पाहूयात राज ठाकरे काय म्हणालेत। भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं आज शब्दशः इतिहास घडवला। वयाच्या 18व्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत तो विश्वविजेता ठरलाय। डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबियांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनपूर्वक अभिनंदन असं ट्विट करत राज ठाकरेंनी डी गुकेशचं कौतुक करत त्याला शुभेच्छाही दिल्यात। तर कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे। आणि जगज्जेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे।